नमस्कार. यशस्वीता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी यशस्वी होणारच. उद्योग क्रांती व NP धुमाळ यांच्या विचाराची यशोगाथा या फेसबुक पेजवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आहे व राष्ट्रीय युवा दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, उद्योग या शब्दापासून उद्योजकता आणि त्याच उद्योजकतेचा मंत्र या विषयावर मी आज तुमच्याशी बोलणार आहे. उद्योग हा शब्द खरं तर खूपच वजनदार आहे, महत्त्वाचा आहे. त्याची सुरुवात छोट्या मोठ्या व्यवसायापासून सुरू होऊन त्याचाच पुढे मोठा उद्योजक बनतो व या व्यवसाय उद्योगातून आपण जे कार्य करतो ते अत्यंत महत्त्वाचं आहे. या कार्यात फक्त आपलेच भले होणार नसून आपल्या समाजाचं व देशाचंही भलं होणार आहे. आपल्या अर्थव्यवस्थेचा व समाजव्यवस्थेचा उद्योजक हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामधून आपण स्वतः समृद्ध तर होणारच आहे, पण त्याचबरोबर अनेकांनाही रोजगार देणार आहोत. उत्पादन व सेवा देऊन समाजहितही साधणार आहोत आणि या उद्योगातून खरं तर चलनवलन फिरणार असून त्यामधून वेगवेगळ्या करामधून सरकारच्या तिजोरीत आपण बराच भर घालणार आहोत व त्याद्वारेच देशाचाही विकास होणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, आजपासून मी धंद्यात पडलो असं कधी बोलू नका. मी उद्योजक झालो आहे असे म्हणा. आणि उद्योजक हा कधी पडत नसतो, तर तो स्वतः उभा राहतो आणि आपल्या स्वतःबरोबर अनेकांना उभे करण्याचं पुण्यकर्म करत असतो. ही गोष्ट आपल्या अंतर्मनाला ठासून सांगा. मित्रांनो, जन्माला आलेल्या प्रत्येकाला यशस्वीता हवी आहे, परंतु त्यापैकी फारच थोड्या लोकांना यश मिळतं. म्हणून तर आपणास जर मोठे यश हवे असेल, मोठे उद्योजक व्हायचे असेल, तर आजपासून तुम्हाला रोज असं म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? यशस्वीता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी यशस्वी होणारच. ही भावना, हा सकारात्मक दृष्टिकोन रोज आपल्या अंतर्मनाला ठासून ठासून सांगा. त्यामुळे आपल्या मनातील नकारात्मक भावना कमी होऊन काय होकारात्मक विचार वाढतील आणि तशीच कृती केल्यास आपण फार मोठे यश मिळू शकतो व मोठे उद्योजक होऊ शकतो. हा माझा स्वअनुभव व विश्वास आहे. मागील गुरुपौर्णिमेला उद्योजक होताना या विषयावर मी एक व्याख्यान दिलं होतं. उद्योजक होण्यापूर्वी काय काय करावं लागतं याबद्दल मी सविस्तर बोललो होतो. त्यामध्ये उद्योगाचे प्रकार म्हणजे सेवा उद्योग, ट्रेडिंग म्हणजे व्यापार, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोफेशन व पूरक उद्योग यासंबंधी मी सविस्तर विवेचन केलं होतं. त्याचबरोबर नवउद्योजकांना MSME सारख्या सरकारी योजना, कर्ज, सबसिडी, व्याजदर, प्रोजेक्ट रिपोर्ट तसेच अत्यंत महत्त्वाची कायझेन थिअरी व 1000x1000चा फॉर्म्युला मी आपल्याला सांगितला होता. त्याचबरोबर महत्त्वाचा एक 7Kचा फॉर्म्युला सांगितला होता. ज्याला मोठं यश मिळवायचं, उद्योजक व्हायचं आहे, त्यांना हा 7Kचा फॉर्म्युला कळायलाच पाहिजे. त्याच्यामधला पहिला क काय आहे तर काय करायचं आहे, दुसरा क काय करायचं आहे, तिसरा क कसं करायचं आहे, चौथा क कधी करायचं आहे, पुढचा कुठे करायचं आहे, सहावा कोणासाठी करायचं आहे आणि सगळ्यात शेवटचा 7वा ते म्हणजे काय मिळणार आहे. व्हॉट इट फॉर मी. मी हे काम करतोय त्यासाठी काय मिळणार हे जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही कसं काम करू शकणार. आणि म्हणून यासंबंधी सविस्तर विश्लेषण मी केलेलं आहे आणि ते NP धुमाळ या यूट्यूब चॅनलवर आजही उपलब्ध आहे. ज्यांनी पाहिलं नसेल तर त्यांनी पाहू शकता आणि आपल्याला स्वतःला अपडेट करू शकता. हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला समजले असतील असं मी समजतो व त्या आधारेच आज तुम्ही उद्योजक व्यावसायिक झालेला आहात, तुम्ही उद्योजक सुरू केलेला आहे असं मी समजतो. आणि म्हणून यामध्ये यशस्वी कसं व्हायचं याबद्दल मी आज बोलणार आहे. मित्रांनो, की एका सर्वेक्षणात असं दिसून आलंय की आज जर या देशामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये 100 उद्योग सुरू जर झाले तर त्यापैकी 1 वर्ष संपण्या अगोदर त्यामधील 50% उद्योग बंद होतात. तिथं पुढच्या 3 वर्षात त्याच्या 50% उद्योग बंद होतात. त्याच्या पुढच्या 2 वर्षात त्याच्या 50% उद्योग बंद होतात. याचाच अर्थ असा आहे की ॲट द एंड ऑफ 5 years, 5 वर्ष संपता 100 पैकी फक्त 10 ते 15 उद्योग चालू राहतात. असं का होतं? व्यवसाय चालू करताना कोणालाही आपला व्यवसाय बंद पडावा असं वाटत नाही तिथं. यासाठी कोणी व्यवसाय सुरू करत नाही, पण असं घडतं हे मात्र खरं आहे. त्यासाठी आपल्याला काही मुद्द्याचा विचार करावा लागेल आणि त्या मुद्द्यावरती लक्ष केंद्रित करून आपल्याला त्या ज्या होणाऱ्या चुका येतात त्या आपल्याला टाळाव्या लागतील. आणि म्हणून म्हणजे चुका तर शहाणी माणसं चुका करतात आणि मूर्ख माणसं चुकाची पुनरावृत्ती करतात. ॲक्सेप्टन्स अँड करेक्शन ऑफ द मिस्टेक आर द फर्स्ट स्टेप टुवर्ड द सक्सेस. अपयशाचा स्वीकार करून सुधार करणारे माणसं यशाकडे जातात
आता जे आपण अपयश तर आलेलं नाही आहे, आपण तर सुरुवात करतोय, पण ते सुरुवात करण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं की तुमची विल पॉवर किंवा इच्छाशक्ती. म्हणजे तुम्हाला तुमची इच्छाशक्ती आहेच, विल पॉवर आहेच, ती जरा वाढवावं लागेल, मोठमोठे स्वप्न पाहावे लागेल. असं म्हणतात, इफ देर इज अ विल देर इज अ वे. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. आणि म्हणून इच्छाशक्तीचं प्रतीक आपल्याला असं म्हटलं जातं, तो फिनिक्स पक्षी आहे. त्या फिनिक्स पक्षाला त्याला जगण्याची इतकी तीव्र इच्छा आहे की तो मेल्यानंतर त्याला जाळल्यावर त्या राखेतून तो पुनर्जन्म घेतो. मग अशीच इच्छाशक्ती ही आपल्या कोणामध्ये उद्योजकामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून की त्या इच्छाशक्तीचं प्रतीक मला तुम्हाला सांगायचं आहे की एक 2-3 आठवड्यापूर्वी 18 डिसेंबरला आपल्या माझ्या यशस्वीतेचा सुवर्णमंत्र या पुस्तकाचं प्रकाशन झालं. खूप मोठा प्रकाशन सोहळा झाला. प्रकाशन फार सुंदर झालं. आणि त्या प्रकाशन त्या दिवशी मला इच्छाशक्तीबद्दल काय एक घटना घडली माझ्या जीवनामध्ये, ती मला तुमच्याशी शेअर करायची आहे. आणि याच्यामध्ये त्या दिवशी पुस्तक प्रकाशनासाठी जे पुस्तक प्रकाशन करतात त्याचं एक म्युरल असतं. मला ते म्युरल शब्दही माहीत नव्हतं, परंतु ते कळालं. आमचे मित्र नगरचे सुप्रसिद्ध चित्रकार शिल्पकार प्रमोद कांबळे साहेब यांची भेट झाली तिथं, आणि त्यांनी ते बनवून दिलं. तुम्ही पाहिला असेल, नसेल तर तो व्हिडिओ पाहिला तुम्हाला कळेल तिथं की ते एका हातामध्ये ते पुस्तक दाखवलेलं आहे आणि खाली ते 5 फुटाचा तो म्युरल आहे सगळं. तिथं खूप सुंदर झालं. लोकांनी ते सेल्फी पॉईंट म्हणून त्याच्यावरती फोटोही काढले. ओके, इथपर्यंत ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मला कांबळे साहेबांचा फोन आला. सर म्हणे अभिनंदन. म्हटलं कशाबद्दल? म्हणे कार्यक्रम खूप सुंदर झाला, आतापर्यंत नगरमध्ये असा कार्यक्रम पुस्तकाचा झाला नव्हता, इतके उच्च विचार सगळ्यांना लोकांना मिळाले. म्हटलं ठीक आहे, ओके. आणि म्हणे तुमचं अभिनंदन, तुम्हाला भेटायचं आहे. म्हटलं मग या. नाही म्हणे मला 1 तास पाहिजे. म्हणे तुम्हाला भेटायला 1 तास पाहिजे. म्हटलं मग उद्या या, उद्याच्याला 11 वाजता या. बा ते आले आणि आल्यानंतर चहा पिलोत आम्ही आणि त्यांनी सुरू केलं. म्हणे सर त्यांनी एक अल्बम आणला होता मोठा, आणि तो अल्बम मला दाखवला तिथं, म्हणजे सुरुवात केली तिथं. ते म्हणे सर की कालचं व्याख्यान सगळ्या लोकांचं ऐकल्यावर तुमचं म्हणजे जे विचार मी ऐकले की बडी सोच, कडी मेहनत आणि पक्का इरादा, आणि आणखीन एक मुद्दा, तू जब जागे तभी सवेरा, हे ऐकलं. आणि माझं एक स्वप्न होतं जे जरा विजलं होतं, त्याच्यावर फुंकर घातली गेली आणि ते जागं झालं. त्या स्वप्न तुमच्याशी शेअर करण्यासाठी मी आलोय. म्हणलं काय स्वप्न होतं तुमचं? ते म्हणजे 1997 साली भारताला 50 वर्ष झाले स्वातंत्र्याला, आणि त्यावेळेस त्यांनी एक स्केच बनवलं होतं. ते 50 फुटाचं रुंद होतं. तिथं त्यावरती त्यांनी 50 यशस्वी लोकांचे शिल्प स्केचेस काढले होते. ते खूप गाजलं, महाराष्ट्रात सगळीकडे गाजलं ते. आणि ते झाल्यानंतर म्हणे की मला असं वाटलं की आता 50 वर्ष झाले, जेव्हा 75 वर्ष होतील तेव्हा आपण काय करावं, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि कांबळे साहेब सांगत होते, ते एक पान मला उलटून दाखवत होते त्यांच्या अल्बममधलं तिथं. आणि पाहता ते म्हणे मला असं वाटलं, मी त्याच्यावर खूप विचार केला की त्यावेळेस 50 फुटाचं केलं, आता 75 वर्ष होते, मग काय 75 फुटाचं करावं का 75 मीटरचं करावं का 750 फुटाचं करावं, याच्यावर विचार करता तुम्ही सांगता की बडी सोच, कडी मेहनत आणि पक्का इरादा, मोठ्यात मोठं स्वप्न पाहावं. आणि त्यांनी स्वप्न किती मोठं पाहावं कांबळे साहेबांनी? त्यांनी सांगितलं की मला असं हे करायचंय, त्याचं नावच येते की वॉल ऑफ युनिटी. त्या स्वप्नाचं नाव होतं वॉल ऑफ युनिटी. म्हणजे जसं गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी केलंय तसं वॉल ऑफ युनिटी करायचं म्हणे. म्हटलं म्हणजे काय होईल, म्हणजे काय ते सांगायला सुरुवात केली त्यांनी की मला असं की 75 मीटर 75 फूट वगैरे नाही, तर मला 75 किलोमीटरची भिंत बांधायची आणि तिला म्हणायचं वॉल ऑफ युनिटी. त्या भिंतीची उंची 100 फूट असेल काय, आणि 75 फूट लांब असेल, आणि त्याच्यावर एका बाजूने सगळे शिल्प भारतातले हे काढायचे. त्याच्यामध्ये आपल्या देशातले जे 36 राज्य आहेत, प्रत्येक राज्याला 2-2 किलोमीटर द्यायचं, म्हणजे 72 किलोमीटर झालं. 3 किलोमीटरमध्ये आपली भारत माता, तो झेंडा, तो आपलं जे सगळं जे काही आहे भारत मातेचं ते दाखवायचं म्हणे तिथं. ओके म्हटलं ठीक आहे पुढं. आणि ते दाखवत होते की ते म्हणे की पुढं 100-150 फुटावरती काय मला ते हे करायचं, लॉन करायची. त्याच्या पुढं ज्या इलेक्ट्रिक वाहनं आहेत, म्हणजे मोटरसायकल येतात, त्या मोटरसायकलवरती ते चालतील, 5-5 चालतील. त्याच्या बाजूला इलेक्ट्रिक बसेस असतील, आणि त्याच्या बाजूला मला 75 किलोमीटरवरती लोकल ट्रेन म्हणा किंवा मेट्रो म्हणा की त्यामधनं जाणार आहे ते पाहायचं सगळं. तर हे एका बाजूला असंही, दुसऱ्या बाजूला प्रत्येक राज्यामधले जे काही मोठे मोठे घटना घडलेल्या असतील, म्हणजे छत्रपती शिवाय आपल्या महाराष्ट्र जर विचार केला तर किल्ले असतील, अजंठा असेल, वेरूळ असेल, आणखीन काय असेल, तर त्या राज्यामध्ये जे काही चांगलं आहे त्या गोष्टी मला दाखवायच्यात तिथं. त्याचबरोबर तिथं मोठमोठे रेस्टॉरंट, त्या राज्यातलं फूड दाखवायचं वगैरे करायचं आहे. यामधनं की भारतामधल्या या म्हणजे वॉल ऑफ युनिटीमध्ये 50 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे तिथे.
मी अवाक होऊन पाहत होतो, ऐकत होतो ते, आणि ते सगळं सांगत होते तिथं, आणि ते म्हणे एवढं सगळं करायचं आहे. बरं म्हटलं मग काय झालं, तर म्हणे याचा जो खर्च आहे तो किती आहे, 50,000 कोटी. बापरे, मी हपकून गेलो. म्हटलं हे कांबळे साहेब की हे डाऊन टू अर्थ असणारे हे व्यक्तिमत्व, आणि स्वप्न किती मोठं पावातं म्हणे की 50 म्हणजे 1000 कोटीचा प्रोजेक्ट आहे, तो काही इंडिव्हिज्युअल होणार नाही ते. ओके, मी ऐकून हपकून गेलो. पण म्हटलं बरं तुम्ही माझ्याकडे कशाला आले ते सांगा, ते मी काय करू शकतो तुम्हाला. ते म्हणे तुम्ही काय करू शकता, तुम्ही करू शकता. म्हटलं काय, म्हणजे काल आपले जे अध्यक्ष होते हनुमंतराव गायकवाड, बरं का, तर ते त्यांच्या ओळखी, ते संबंध, आपले पंतप्रधान मोदीजी येतं, गडकरी येतं, मुख्यमंत्री अनेक त्यांच्यापर्यंत येतं, आणि आपल्याला त्यांच्या माध्यमातून ते करायचं तिथं. मी अवाक हो, इच्छाशक्ती कशी असावी ती, तर ती पाहिल्यावर मला कळालं. आणि म्हणून मी आत्ताच तुम्हाला जे सांगितलं की इच्छाशक्तीचं प्रतीक. आता आम्ही जाणार आहे, तर तो भाग वेगळा आहे, तिथे प्रयत्न तर करणार आहेत. पण म्हणलं पुढं काय झालं, मग ते म्हणे हे सगळं करायचं होतं 75 वर्ष, पण त्याच्या अगोदर दुर्दैवी एक घटना घडली. ॲब्स्ट्रॅक्ट येतातच येतात, आणि त्यांचं इथं एक मोठा स्टुडिओ होता, शिल्प होते, काय कलाकारी होती. हे एका रात्रीत म्हणजे काय आग लागली आणि ते जळून भस्मसात झालं. आणि माझ्या स्वप्नाचं काय झालं, राख रांगोळी झाली म्हणे. अरे बापरे, मला ऐकलं होतं पेपरला सगळं तिथं. बरं, मला आता, आणि कालचा कार्यक्रम झाल्यावर माझं ते स्वप्नावरची राख होती ती बाजूला सरकली गेली, आणि माझं स्वप्न तू जग जागे तगी सवेरा, तू जब जागे तभी सवेरा, आणि मला आता सवेरा झाल्यावर असं करायचं तिथं. तर मी तुम्हाला हे सांगत होतो की उद्योजक कसा असावा, तो ह्या इच्छाशक्तीचं प्रतीक आहे तिथं. आणि म्हणून आणखीन काय असं उद्योजक असायला पाहिजे, उद्योजक हा नेहमी स्वयंप्रेरित असावा, तो स्वयंभू असावा, तो सेल्फ स्टार्ट असावा, तो सेल्फ मोटिवेटेड असावा, धक्का स्टार्ट नसावा. आपले मराठी माणसं धक्का स्टार्ट असतात तिथे, आणि म्हणून तो सेल्फ स्टार्ट असलाच पाहिजे. त्याचबरोबर उद्योजक होणं म्हणजे काय करणं आहे, उद्योजक होणं म्हणजे आपलं जे क्षेत्र आहे, यशस्वी मिळणं म्हणजे काय आहे, तर आपल्या क्षेत्रामधलं आपण एव्हरेस्ट सर करणं असा त्याचा अर्थ होतो. आता एव्हरेस्ट म्हणजे जगातलं सगळ्यात उंच शिखर आहे ते, बरोबर आहे. मग आता एव्हरेस्ट चढायचं असेल तर काय करावं लागेल, तर चढायचं असेल तर काही लोकांना म्हणते खूप कष्ट करावं लागतील. म्हटलं मग कष्ट करणारा तर उन्हाळ्यामध्ये दगडं फोडणारा रस्त्यावरती किंवा डांबराचे चटके सहन करणारा तो खूप आपल्यापेक्षा कष्ट करतो. मग त्याला जर सांगितलं की तू जा आणि एव्हरेस्ट चढ, तर चढल का, नाही चढणार, तो नाही चढणार. कारण फक्त तिथे कष्ट करते तेवढी क्वालिटी नाही लागत तिथं. मग यशस्वीतेसाठी, एव्हरेस्टसाठी काय करावं लागतं तिथं, तर तुमच्यामध्ये अनेक क्वालिटी लागतात. पहिली क्वालिटी लागते की यू शुड बी ॲम्बिशियस, यू शुड बी लेबोरियस, यू शुड बी ऑनेस्टी, यू शुड बी पंक्च्युअल, यू शुड बी टाइम बाउंड अँड ट्रस्टेड. महत्वाकांक्षा असले पाहिजेत तुम्ही. किती अफलातून महत्वाकांक्षा पाहिजे तिथं. आणि महत्वाकांक्षा जागृत करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, त्यासाठी स्वतःची हू आम आहे, मी कोण आहे, माझी ओळख करावं लागेल. माझा जन्म दुर्मिळ आहे, 84 लक्ष फिरून आलं, एकदा मिळतोय, मिळालेला आहे, आणि आता मला या जन्मात, म्हणून ॲम्बिशन तर महत्वाकांक्षा झाली. कष्ट किती, स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क तुम्हाला करावं लागेल. ऑनेस्टी, प्रामाणिक हो, तुम्हाला तुमच्या स्वतःशी आणि इतराशी प्रामाणिक राहावं लागेल. आणि टाइम बाउंड अँड ट्रस्टेड, जे वेळेचं महत्त्व तुम्हाला कळायला पाहिजे. हे जर असेल तरच तुम्हाला ते यश मिळेल. पण 10 क्वालिटी, जर यश शिखरावर जायचं तर 10 क्वालिटी लागतील तिथं. पण तिथून खाली पडायचं असेल तर एक डिस्क्वालिफिकेशन पुरेसं आहे. 10 फुटावर राहिले, ते दोर चढतायत तुम्ही, आणि तुम्ही एका सेकंदासाठी तो दोर सोडला तर क्षणात तुम्ही त्या व्हॅलीमध्ये खाली जाऊन तुम्ही खलास होऊन जाताल तिथं. म्हणजे स्वप्नाचा चक्का सुरू. म्हणून यासाठी की तुमच्यामध्ये चांगले गुण हळूहळू डेव्हलप करा, पण दुर्गुण जे येतं ते पहिले आपल्या बाजूला करावं लागतील तिथं. आणि म्हणून त्यासाठी मी काय म्हटलं, बडी सोच, कडी मेहनत आणि पक्का इरादा. जर समजा आपल्या देशामध्ये चहावाला जर भारताचा पंतप्रधान होतोय, मग सगळ्याच चहावाल्यांनी पंतप्रधान व्हायला पाहिजे होतं. झाले का, होतील का, नाही. त्यासाठी त्यांनी जे जे दिले ते देण्याची तयारी 0.01% लोकांकडे असते तिथं. आणि म्हणून ते यश मिळत नाही. यश कोणाही आयऱ्या गबाळ्याला यश मिळत नाही. यश त्यांनाच मिळतं की ज्यांना ते अंतर्मनापासून हवं असतं. असं म्हणतात, आत्म्याची ग्वाही त्रिभुवनात नाही. आत्म्याने जर पेटून उठले ना तुम्ही, तर नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल. प्रत्येक शक्य आहे. उद्योजक ही जाडकी मुली आहे, व्यावसायिक ही जाडकी मुली आहे, याच्यापेक्षाही पलीकडे यश तुम्ही मिळू शकता. पण त्यासाठी उद्योगासाठी नेहमी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की हा उद्योग व्यवसाय हा नेहमी फायद्यासाठी असतो, तोट्यासाठी नसतो. त्यामुळं नफा कमवणं हे पाप नाहीये. बरेच लोक नफा कमवणं हे पाप नाही, तर हे उद्योजकाचं, व्यावसायिकाचं हे आद्य कर्तव्यच आहे. ते आद्य कर्तव्य. लोक काय म्हणतील याचा चिंता तुम्ही करू नका. लोक तो घोड्यावर बसू देत नाहीत, पायी चालू देत नाहीत. म्हणून त्यासाठी हे तुम्हाला असं करणं गरजेचं आहे. व्यवसाय उद्योगामधून कुठल्याही क्षेत्रातून यशस्वी होण्यासाठी असं म्हणतात की वेल बिगन इज द हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्ध यश असतं, बरोबर आहे की नाही. तर सुरुवात चांगली झाली पाहिजे. कशी चांगली झाली. सक्सेस आणि फेल्युअर एकाच नाण्याच्या 2 बाजू येतात. जिथं यश आहे तिथंच अपयश आहे.
पण यश जर हवा असेल तर तीच गोष्ट तुम्हाला परत परत करावं लागेल. म्हणजे सक्सेस या शब्दाचं स्पेलिंग आहे SUCCESS. त्याच्यामध्ये SU आपलं C आणि S हे डबल आलेलं आहे तिथं. पण फेल्युअर जर असेल तिथं तर तिथं कुठलंही अद्याक्षर रिपीट झालेलं नाही. म्हणजे याचा अर्थ की परत केलं की यश मिळतं आणि परत नाही केलं की अपयश मिळतं. त्यामुळं तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की मी जे काम करतोय ते आपल्याला चांगलं करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जर पाहिलं असेल जगामध्ये तिथं तर 97% लोक पैशाच्या मागे पळत आहेत. ते म्हणतात सर म्हणजे बाय हुक और हुक काही झालं तरी मला पैसे पाहिजे, तुम्ही काही सांगा मला फक्त पैसे पाहिजे. पण हा पैसा त्या 97% लोकांना मिळत नाही. तो पैसा हा उरलेल्या 3% लोकांच्या मागे स्वतःहून धावत असतो, पळत असतो. कोणते 3% लोक? ते लोक जे पॅशन म्हणून काम करतात, जीव की प्राण म्हणून काम करतात. काय त्या ह्या कामाशिवाय मी जगूच शकत नाही असं ज्यांना वाटतं त्यांच्या मागे स्वतःहून पैसा मिळतो. आणि हे 3% सगळ्या जगावर राज्य करतात आणि उरलेले 97% गाळ असतो तो त्यांच्याकडे पाहून चालत असतो तिथं. तर त्यामुळं आपला जन्म कुठं झाला हे महत्त्वाचं नाही, पण आपल्याला 3%त जायचंय, आपल्या क्षेत्रातलं आपल्याला एव्हरेस्ट चढायचंय हे तुम्ही ठरवलं तर मग काय यश मिळणार नाही तिथं. पण त्यासाठी तुम्हाला म्हणजे यश आणि अपयश काय म्हणजे 2080चा फॉर्म्युला माझ्या पुस्तकात हे सगळे मंत्र आहेत. आज उगा मी तुम्हाला सॅम्पल म्हणून एवढ्याने काही एक भाषण ऐकलं आणि तुम्ही यशस्वी होताल असं होत नाही. पण 2080चा फॉर्म्युला सांगितलेला मी. काय सांगितलं रे 2080मध्ये की या देशामध्ये 20% गावामध्ये शहरामध्ये 20% श्रीमंत आणि 80% गरीब लोक आहेत. किती गरीब आणि किती श्रीमंत येतं तर 80% प्रॉपर्टी 20% लोकांकडे आणि 20% प्रॉपर्टी 80% लोकांकडे. म्हणजे किती गरीब आणि किती श्रीमंत समजले. काय माझा जन्म 80% झाला होता, तुमचा आमचा बऱ्याच लोकांचा 80% होतो. पण मी काय म्हटलं की त्यासाठी बडी सोच कडी मेहनत आणि पक्का इरादा. काय नीती नियम आणि सिद्धांताने काम केल्यानंतर मी 80%तून 20%त आलो. यश तर मिळालंच, सक्सेस विथ सॅटिस्फॅक्शन मिळालं. ते 2080चा फॉर्म्युला लक्षात घेतला पाहिजे. काय की बरोबर की तुम्ही व्यवसाय करताय तर तुमचे 20% ग्राहक हा 80% माल खरेदी करतात. किती तेच रिपीट होतात तिथं. 20% ग्राहक 80% कंप्लेन करतात, तक्रारी करतात. सगळे नाही तक्रारी करत तिथं. लक्षात आलं का? 20% गुन्हेगार 80% गुन्हे करतात. म्हणजे जे काही गुन्हे करतात ते 20%च असतात तिथं. 80% गुन्हे करतात तिथं. तुम्ही आपलं काम करण्यासाठी एजंट नेमले तर 20% एजंट 80% धंदा करतात. काय म्हटलं 20% ड्रायव्हर 80% अपघात करतात, ऍक्सिडेंट करतात तिथं. तुम्हाला समजून घ्यायचं की 20% चांगल्या सवयी 80% आपलं चरित्र घडवतात तिथं. आणि 20% तुम्ही जीवनात योग्य निर्णय घेतले तर 80% तुमचं जीवन घडणार आहे. काय म्हटलं मी 20% लोक 80% पुस्तकं वाचतात. आता मी बऱ्याच लोकांना पुस्तक देखून फार लोक वाचत नाही ते. काय म्हणून त्यांना यश मिळत नाही तिथं. आणि म्हणून यासाठी की तुम्ही उद्योजकाने की खऱ्या अर्थाने आपलं शरीर आणि चारित्र्य सांभाळलं पाहिजे, व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे तिथं. जर तुम्ही फिजिकली फिट नसताल काय म्हटलं किंवा तुमचं चारित्र्य चांगलं नसेल तर लोक काय म्हणून विश्वास ठेवतील तुम्हाला तिथं. म्हणजे व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे असं मला वाटतं. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, यश मिळवायचं असेल तर त्यासाठी कुणाचा तरी आदर्श आणि कुणाची तरी प्रेरणा लागते. महात्मा गांधींनी म्हटलंय की बिहाइंड एव्हरी सक्सेस देर इज 99% इज द लेबर अँड 1% इज लक. 99% कष्ट आणि 1% नशीब असतं. पण ते महात्मा गांधी गुजरातचे होते, ते गुजराती माणसाला लागू आहे. आपल्या मराठी माणसं याच्या उलटं करतात. काय करतात तिथं 1% कष्ट 99% नशीब. काय म्हणतात तिथं धेरे हरी पलंगावरी, धेरे हरी खटल्यावरी काय मिळत नसतं तिथं. आणि म्हणून यासाठी तुम्हाला काय की आदर्श ठेवावं लागतं. माझे आदर्श पुस्तकात लिहिलेले आहेत. त्या दिवशी थोडं सांगितलं की माझे 4 आदर्श म्हणजे सांगितले. पहिले छत्रपती शिवाजी महाराज, बरोबर आहे. दुसरे डॉक्टर नीतू मांडके, तिसरे धीरूभाई अंबानी, चौथे रतनजी टाटा, 5वे हनुमंतराव गायकवाड, 6वे ते इंदिरा नवी, बरोबर आहे. तर मला त्याच्याबद्दल नाही सांगायचं. तुमचे आदर्श कोण आहेत? माझे मी धीरूभाई अंबानींना कधी भेटलो नाही, पण त्यांचं चरित्रातून मला 2 वाक्य खूप लागले. त्या वाक्याने माझ्या जीवनात बदल झाला. काय वाक्य होते ते? त्यांनी सांगितलेलं की इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल देन यू हॅव टू पुट युअर हार्ट इन द बिझनेस अँड बिझनेस इन युअर हार्ट. ज्या क्षेत्रातून तुम्हाला मोठं व्हायचं आहे ते क्षेत्र इकडे तिकडे टाकू नका, तर तुमच्या हृदयात टाका, नव्हे तुमचं हृदय त्याच्यात टाका. हा पहिला थीम, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की इफ यू वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल देन यू हॅव टू बिलीव्ह दॅट इट इज द ग्रेटेस्ट थिंग इन द वर्ल्ड. मी जे काम करतोय, जे माझं क्षेत्र आहे ते जगात त्याच्या इतकं सुंदर काहीच नाही आहे. त्यामधनं मला जगातला सगळ्यात मोठा मान, सन्मान, पैसा, प्रतिष्ठा, प्रेम सगळं मिळणार आहे. असं जोपर्यंत तुम्ही बिलीव्ह करणार नाहीत, विश्वास ठेवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. यश बरोबर आहे का नाही तिथं. आणि म्हणून त्यासाठी यशासाठी हे तर आदर्श लागतात, पण त्याचबरोबर संगत पण लागते चांगली. तुमची संगत कोणाबरोबर आहे तिथं. आपल्याकडे एक ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही म्हणून गुण लागला.
बरोबर आहे की नाही? म्हणजे संगतीचा काय परिणाम होतो? पावसाचा एक थेंब पडला वरून, तो थेंब जर गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व खलास होतं, बरोबर आहे? जर तोच थेंब कडुनिंबावर पडला तर कडू होतो, द्राक्षाच्या वेलावर पडला तर गोड होतो, जर सापाच्या तोंडात पडला तर त्याचं विष होतं, समुद्रात पडला तर काय होतं? मीठ होतं, आणि तोच जर शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब म्हणजे तुम्ही आम्ही, लक्षात घ्या ते. तुम्हाला तुमची संगत कोणापाशी ठेवायचं आहे तिथं, याच्यासाठी महत्व आहे तिथं. कधी कधी काय होतं की चांगल्या आईबापाच्या पोटी एखादा नालायक पोरगा निघतो तिथं, आणि त्यामुळे त्याच्या आईवडिलाला दोष देतात. हे चुकीचं आहे. काय की एखादा मुलगा वाईट निघाला तर आईवडिलाला नव्हे तर त्याच्या संगतीला दोष द्या, त्याची संगत कोणाबरोबर हे बघा. म्हणून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांचे मित्र कोण येतं, मैत्रिणी कोण येतं, याच्यावर लक्ष जर दिलं तर ते व्हायला जाणार नाही तिथं. आणि म्हणून की मित्रांनो, की चांगले गुरु, काय चांगले गुरु आणि मार्गदर्शक हे अत्तरासारखे असतात. अत्तरासारखे म्हणजे की तुम्ही अत्तराच्या दुकानात जर गेलात तर अत्तर विकत नाही घेतलं तरी फुकटचा काय सेंट सुवास तर तुम्हाला मिळणार आहे का नाही? तसंच हे जे चांगले गुरु जे किंवा मार्गदर्शक त्यांच्याजवळ जर तुम्ही गेलात, जर तुम्हाला फुकटचं काय मिळेल तिथं, तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळेल, त्यातून यश मिळणार आहे तिथं. आणि म्हणून यासाठी की मैत्री करायची आपल्याला, मैत्री आपल्यापेक्षा मोठ्या व्यावसायिकांशी करा, पण त्याच्यामध्ये भावबंदकी करू नका. काय तुमचे कॉम्पिटिटर असतील त्याला तुमचे कॉम्पिटिटर मानू नका, ते तुमचे मोठे भाऊ म्हणा तिथं. लक्षात घ्या. होतं कसं म्हणजे की व्यवसायामध्ये की आमचा तो कॉम्पिटिटर आहे, मग त्याच्याबद्दल वाईट विचार तुमच्या मनात येतो. माझे एक खूप सिंधी मित्र आहेत तिथं, लक्षात आलं का? आपल्याकडे समजा एका वडिलाला 2 मुलं आहेत आणि पुढं काय झालं, एक दुकान होतं, त्यांनी 2 मुलाला 2 दुकानं व्हावीत म्हणून एक दुकान हे दिलं, दुसरं काही फुटावरती दुसरं दुकान दिलं. एक ग्राहक आला त्याच्यामध्ये आणि त्यांनी विचारलं ह्या माल देतं, त्याच्याकडे नव्हता. त्यांनी विचारलं की हे कुठं मिळेल, तर म्हणजे असं करा की हे 4 दुकानं गेल्यानंतर तिथे एक दुकान आहे, तर मग आमच्या भावाचंच आहे, तुम्ही तिथं जा, माझं नाव सांगा, गॅरंटेड चांगला माल मिळेल आणि वरती 2-5% डिस्काउंट पण मिळेल. असं सांगितलं तू गिराईक तिथं जातं. हे सिंधी, मारवाडी, गुजराती यांच्या बाबतीत सगळं झालं. पण आमच्याकडे बहुजन समाज आमच्या पाटलाकडे जर असेल, एका पोराचे 2 पोरं जर झाले, एखादं ते भावबंद होतात तिथं, आणि त्याला जर विचारलं की तुमच्याकडे माल नाही कुठं मिळेल, ते समोर एक दुकान तिथे मिळेल का, ते म्हणून सगळ्यात जुन्यात जा, पण तिथं जाऊ नको, त्याच्या इतका बदमाश माणूस कोणताच नाही. म्हणजे आपणच आपल्या टांगड्या तोडतोय. ही भावबंदकी, मी काय म्हटलं, ती खेकडीची संस्कृती कमी करा ना जरा तिथं, विन विन सिच्युएशनमध्ये राहा ना तिथं. आणि हे करत असताना, तुम्ही चांगलं काम करत असताना ऑटोमॅटिक तुम्हाला मिळत असतं. आपण कपडे धुताना जसे आपले हात नकळत स्वच्छ होतात, त्याला वेगळं स्वच्छ करायची गरज लागत नाही, तसंच यशस्वी लोकांच्या संगतीमध्ये आपले विचार उच्च होऊन आपण यशस्वी होतो, हा माझा आत्मविश्वास आहे. आपल्या उद्योगासंबंधी सकारात्मक चर्चा करता येईल असे 2-4 मित्र तर तुम्ही बाळगा. नकारात्मक विचार असलेल्या लोकांच्या जवळ सुद्धा फिरकू नका. इतरांचा द्वेष आणि मत्सर करण्यापासून तुम्ही दूर राहा. काय अडचणीच्या वेळी कामाला येतील असे काही मित्र तुम्ही जोडा, पण अगोदर तुम्ही त्यांच्या अडचणीला मदत करा. काय मग ते तुमच्या मदत करतील तिथं. त्यांच्यासाठी तुम्ही प्रामाणिक आणि शब्दाला जागणारे असले पाहिजे तिथं. लक्षात आलं का? तेच उद्योजकाने त्याच्या तोंडात, म्हणजे असं म्हणतात तोंडात साखर आणि डोक्यावर काय पाहिजे, बर्फाचा खडा पाहिजे तिथं, बरोबर आहे का नाही? जर तोंडात खडी साखर नसेल तर उद्योजक हा स्वीट टंग असली पाहिजे तिथं. अजून एक उदाहरण देतो. एक 25 वर्षापूर्वी माझा एक मित्र होता सिंधी, त्याचं दुकान होतं, किराणा दुकान. दिवाळीच्या वेळेस मी त्याच्याकडे सामान आणायला गेलो, गर्दी खूप होती म्हणून बसलो. ते खूप गर्दी होती, तो सामान भरत होता. तेवढ्यात काय झालं, एक फडतूस गिराईक आला. 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो आला आणि तो म्हणला, दुकानदार ते 4 आणे सुपारी द्या, 4 आणे सुपारी द्या. तो बडबड बडबड करायला लागला. आता मोठे मोठे गिराईक राहिले बाजूला येतात. मालकाला वाटलं की जाऊ देतील. ते म्हणला, मालक जरा थोडं थांबा, गर्दी आहे. नाही मला उशीर झाला, जायचं तिथं. त्याने सांगितलं, भाऊ तू जरा बाकीचं बंद कर, काय धुमाळ साहेबाला मागं ठेव, यांची ती सुपारी देऊन टाकली. त्याने ती सुपारी दिली, पुढीत बांधली, दिली, खाली उतरायला लागला. उतरता तरी ती पुढी फोडली आणि पाहिली, त्याच्यात एक खिडकी सुपारी निघाली. खिडकी सुपारी निघाली की लगेच ते मागे फिरला आणि तिथं मग ते दुकानदार, दुकानदार काय चालेल, हे लोकांना फसवता का तुम्ही, उगाच माड्यावर माड्या बांधता नाही का तुम्ही, ते सगळं दिलं. हा असली फडतूस सुपारी, खिडकी सुपारी दिली. तो फेकून मारत. ते म्हणे, मालक पाटील, ते जरा कालच पोतं आले, खराब निघालं असेल, ते मी बदलून देतो तुम्हाला, किंवा तुमचे पैसे परत देतो, माफ करा जरा, माफ करा. काय आणि त्यांनी ती बदलून दिली सुपारी, आणि तो गेल्यावरती सगळ्यात दुनियात सांगत सुटला की काय याच्यासारखा तर दुकानदार नाही रावसाला तिथं, काय किती चांगला दुकानदार आहे. आता त्या शिंदी माणसाच्या जागेवर जर आपला एखादा पाटील असता तर ते म्हणत, हे फडतूस 4 आण्याची सुपारी घेतो आणि दमदार फुट, तुझी गरज नाही म्हटलं असतं. असं म्हटलं तो 10 ठिकाणी जाऊन म्हणलं असं, हे बदमाश दुकानदार आहे, याच्याकडे जाऊ नका. त्यासाठी मी काय म्हटलं, तोंडात खडी साखर आणि डोक्यावर बर्फाचा ठेवा. जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर. यश मिळवण्यासाठी आणखीन एक की मराठी माणसाला जमत नाही, ते नातं आणि व्यवसाय वेगळं ठेवा. प्रोफेशन वेगळं आणि नातं वेगळे, दोन्ही वेगळं ठेवलं तर दोन्ही यशस्वी होतात.
दोन्ही मिक्स केलं की नातंही राहणार नाही आणि व्यवसाय टिकणार नाही तिथं. आणि म्हणून यासाठी नीती नियम आणि सिद्धांताने जर काम केलं तुम्ही तर यश तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर तुमची पत सांभाळा. काय कर्ज जर घेतला सर किंवा लोकांची देणी असतील तर वेळेवर तुम्ही देत चला तर तुम्हाला यश मिळेल. तुम्ही चांगले उद्योजक होता. मित्रांनो, मला असं म्हणायचं आहे की उद्योगातून पैसा मिळतो, व्यवसाय बरोबर आहे, पण तुम्ही पैसा नव्हे तर लक्ष्मी कमवा. काय पैसा नाही मग लक्ष्मी कशाला म्हणायचं आणि पैसा कशाला म्हणायचं? दोन्ही एकच येतं? नाही, थोडा फरक आहे त्याच्यात. की नीती नियम आणि सिद्धांताने जर तुम्ही कमवलं तर ती असते लक्ष्मी, आणि लांडी लबाड्याने काय जे कमवलं असतो तो काय असतो? पैसा. आणि हा कसा असतो तिथं लांडी? एक मी पाहिलं की आंब्याच्या सीझनमध्ये एक माणूस चालला होता तिथं आणि ते म्हणला मला आंब्याची पेटी केवढ्याला आहे तरी सांगितली. ते म्हणला दे एक बांधून दे. आता त्याचे आंबे काही खराब झाले, त्यांनी पेटीत काय केलं, खाली सडके आंबे घातले जरा खराब झालेले आणि वर चांगले आंबे दिले आणि बांधून देऊन गेला. तो गेल्यानंतर घरी गेल्यानंतर काय झालं असेल, त्यांनी जेव्हा पाहिलं विश्वासाने ती घेतलं ना, ते घरी गेल्यावर पाहिलं तसं त्यात काही सडके आंबे तिथं. त्यांनी खूप शिव्याशाप दिला असेल, साला बदमाश हरामखोर, बरं का, या दुकानात कधीच जाणार नाही पण 10 लोकांना सांगेन की हे बदमाश आहे. बरोबर आहे. पण त्याच वेळेस जर तुम्ही असं सांगितलं असतं मालक की माझ्याकडे थोडे खराब आंबे आहेत, आज तुम्ही असं करा दुसरीकडे घेऊन जा, उद्याच्याला माझ्याकडे नवीन फ्रेश माल येणार आहे, त्यावेळेस तुम्हाला एकदम फ्रेश माल देईल. तर असं म्हटल्यानंतर तो म्हणून ही इमानदार माणूस आहे, दुकानदार आहे, तो 10 लोकांना सांगेल की हा माणूस इमानदार आहे, मी तर घेईल पण लोकांना पण आंबे घ्यायला सांगेल का नाही तिथं. आणि म्हणून मी म्हटलं की त्यासाठी काय की तुम्ही म्हणजे लक्ष्मी कमवा. जर पैसा कमवला तर त्यांचा बद्दुआ मिळेल, तुम्हाला पैसे मिळतील पण बद्दुआ, आणि त्यांना तुम्हाला समाधान मिळणार नाही. काय म्हणजे यू कॅन फूल सम पीपल फॉर सम टाईम बट नॉट ऑल पीपल फॉर ऑल टाईम. तुम्ही काही लोकांना काही वेळापुरतं मूर्ख बनवू शकता, कायमचं नाही. आणि म्हणून त्यासाठी मी म्हटलं की तुम्ही नीती नियम आणि सिद्धांताने काम करा. तुम्ही जेव्हा व्यवसाय उद्योग करता तेव्हा तुमच्याबरोबर काही लोक असतात, तुमचे कर्मचारी असतात तिथं, त्यांच्याशी तुम्ही कार्यसंस्कृतीने वागा. आता ही कार्यसंस्कृती काय भानगडे? कार्यसंस्कृती म्हणजे विन विन सिच्युएशन. काय म्हणजे प्रत्येक नोकराला असं वाटतं की मी एवढंसं काम करावं, मला इतका पगार द्यावा, वाटतं ना. त्याच्या उलट सर्वसाधारण मालकांना काय वाटतं तरी की बा मी नोकराला एवढंसं पगार द्यावा आणि त्यांनी इतकं काम करा, वाटतं ना. तिथं सगळं तिथं असं कधी होत नसतं, ते लांब टिकत नसतं तिथं. त्यासाठी विन विन सिच्युएशन म्हणतात तिथं. विन विन सिच्युएशन म्हणजे काय? तुम्ही कधी टाटामध्ये गेलात का? टेल्कोमध्ये गेलात का? तिथले कर्मचारी पाहिले का तुम्ही? इन्फोसिसमध्ये गेलात का? बिर्लामध्ये गेलात का तुम्ही? रिलायन्समध्ये गेलात का? टोयोटोमध्ये जा, त्यांचे कर्मचारी कायमस्वरूपी त्यांच्या कंपनीबद्दल, मालकाबद्दल खूप चांगलं बोलतात, कारण ती माझी कंपनी आहे, कारण ते मालक त्यांच्याशी तसं वागतात म्हणून तेही तसं वागतात. म्हणून विन विन सिच्युएशनमध्ये तुम्ही काम करायला पाहिजे असं मला वाटतं तिथं. त्याचबरोबर म्हणजे की हॅबिट ऑफ डुईंग मोर दॅन पेड फॉर. काय की तुम्हाला चांगलं यश पाहिजे असेल तर जरा थोडंसं द्यायला शिका. काय त्याचबरोबर की चांगल्या यशासाठी तुम्ही उद्योग करत असताना पर्याय शोधा. पर्याय समजा कदाचित प्रयत्न करूनही या मार्गाने यश मिळत नाही तर दुसरा मार्ग, तिसरा मार्ग, बरोबर आहे की नाही तिचं. त्यासाठी माझ्या पुस्तकात पण लिहिले तो फॉर्म्युला म्हणजे SW. म्हणजे काय? SW म्हणजे सम विल, सम वॉन्ट, सो हॉट. म्हणजे SW सम विल, माझं काही लोक ऐकतील, बरोबर आहे की नाही. दुसरा SW सम वॉन्ट, काही लोक नाही ऐकणार, म्हणून तिसरा SW म्हणून सो हॉट. म्हणून काय झालं, दुनिया पडलेली आहे, तुमच्याशी काय माझं अडून पडणार आहे तिथं. हा विचार तुमच्यापाशी असला पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी म्हणतात की होप फॉर द बेस्ट बट प्रिपेअर फॉर द वर्स्ट. अपेक्षा करायची 1 नंबरची, पण जर समजा 2 नंबर 3 नंबर आपल्याला मिळालं तर आपण नाराज व्हायचं नाही तिथं. आणि नेहमी व्यवसाय करत असताना नेहमी सिंहावलोकन करा, रिव्ह्यू घ्या. सिंहावलोकन म्हणजे आपण बरोबर चाललेलं ट्रॅक, बरोबर आहे का नाही. जंगलचा राजा सिंह असतो, तो कोणाला घाबरत नाही, पण तरी तो थोडा चालला की थोडं थांबतो, मागं बघतो, मी बेसावत तर नाही ना, माझी शिकार तर कोणी करत नाही ना. लक्षात आलं का? तर तुम्ही व्यवसायामध्ये असं फ्रिक्वेंटली 2 महिन्याला, क्वार्टरली म्हणा, 6 मंथली रिव्ह्यू घेतला पाहिजे. तर तुम्ही जीवनात पुढे जाताल. तिथं मोठ्या यशाला, चांगल्या आणि मोठ्या यशाला शॉर्टकट नसतो, आणि जे शॉर्टकटनी यश मिळतं ते कधी चांगलं आणि परमनंट नसतं. म्हणून यासाठी तुम्हाला काय करायला, यासाठी तुम्हाला की चांगलं काहीतरी करायचं तिथं. आणि म्हणून मला असं वाटतं की वाचाल तर वाचाल. काय वाचाल तर वाचाल म्हणजे वाचन केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. आंबेडकरचं तुम्ही जर चरित्र वाचलं असेल, त्यांनी सांगायचे की तुम्हाला जर 2 रुपये मिळत असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या. काय करा, बरोबर आहे की नाही. आपण किती लोक ऐकतो बघा तिथं सगळं तिथं. आणि शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी म्हणजे काय? शिवाजी म्हणजे शिका, वाचा, जिंका. काय शिका, वाचा, वाचल्याशिवाय होणार नाही तुम्ही. आणि म्हणून वाचत चला, ऐकत चला, लिहित चला. काय करा, बोलत चला. आजच्या पिढीला वाचण्याची आणि ऐकण्याची, अजिबात लिहिण्याची सवय राहिलेली नाही, फार कमी झालेली. त्यांना शॉर्टकट पाहिजे तिथं. लक्षात आलं का? आणि हा त्यांचा मला असं वाटतं फार मोठा दुर्गुण आहे. तुम्ही तो दूर करा. काय करा,
सर्व यशस्वी उद्योजक म्हणजे आपल्या जगात भारतात ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, MNC म्हणतो त्यांना, ज्या मल्टीनॅशनल कंपनी त्यांचे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्यांना 100, 200, 500, 1000 कोटी पगार असतो, पॅकेज असतं तिथं. का बरं? त्यांच्यात आपल्यात काही त्यांना 3-3 हात, 4-4 डोळे, 5-5 काय आहे का? आपल्यासारखेच येतं. मग त्यांना एवढे 100 कोटी आणि आम्हाला 100 रुपये कोणी देत नाही. काय फरक आहे त्यांच्यामध्ये? काहीतरी फरक असेल तिथं. तर हे सगळे CEO स्वतःला अपडेट करत असतात, अपग्रेड करत असतात. आठवड्याला कमीत कमी एक पुस्तक वाचतात आणि वाचतात. काय आठवड्याला कमीत कमी? म्हणून तर ते CEO आहेत. आपल्याला आपण का CEO होत नाही तिथं? म्हणजे हे वाचलंच असं होतं तिथं. माझ्याबद्दल तुम्हाला सांगतो की मी आतापर्यंत म्हणजे 150 अशा मोठमोठ्या लोकांचे चरित्र वाचले नाहीत, उकळून पेलेले, लिहून काढले, त्यांच्यातले चांगले चांगले गुण घेतलेले. प्रत्येकात चांगले गुण असतात आणि ते सगळं वाचून वाचून म्हणजे मी यशस्वी तर झालो पण समाधानी झालेलं आहे. काय? सक्सेस विथ सॅटिस्फॅक्शन तिथं. आणि म्हणून हे सक्सेस विथ सॅटिस्फॅक्शन कशामध्ये येते? तर तुम्ही समाधान काय? तर तुम्ही पाहिलं असेल की माझा यशस्वीतेचा सुवर्ण मंत्र या पुस्तकामध्ये मी अनेक सुवर्ण मंत्र, सोन्याचे मंत्र दिलेले आहेत. हे काय फक्त एक मंत्र देऊन चालत नाहीये. काय हा लागू नाही झाला, डॉक्टर काय करतो? हे गोळ्या घ्या 3 दिवसांनी या म्हणतो का नाही? तिथं कशाला 3 दिवसांनी? जर तुमच्यात भरोसा आहे ते म्हणतो हा औषध लागू नाही झालं तर दुसरं देईल, बदलून देतो. कारण आजार बरा करणं हे मोठं उद्दिष्ट आहे. तसं तुम्हाला एक मंत्र लागू नाही झाला तर दुसरा नाही झाला तर तिसरा, असे अनंत मंत्रांचं काय केलेलं आहे मी? सुवर्ण मंत्रांचं एक गठ्ठा पुस्तक केलेलं आहे. तुम्ही ते पाहिलं असेल, वाचलं असेल, ऐकलं असेल. तिथं अनेक हे पुस्तक आहे त्याचं. आणि याच्याबद्दल मी माझी इच्छा आहे की ते ग्रामीण भागात जावं असं म्हणतात तिथं, बरोबर आहे. तर यासाठी वाचाल तर वाचाल, म्हणून वाचायची सवय लावा. काय? चांगलं वाचत चला, लिहित चला, तर तुम्ही जीवनात यशस्वी होताल असं मला वाटतं. स्वामी विवेकानंदांनी नेहमी म्हणायचे की ज्याला चालत्या बोलत्या माणसातला देव कळत नाही, काय, तर त्याला दगडातला देव काय कळणार आहे? म्हणून माणसे ओळखा, काय, माणसे वाचा, माणसातला देव ओळखा व तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हा. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्योजकांनी काय रोज उठल्यानंतर असं म्हणलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे तिथं? की माझा उद्योग ही एक रणभूमी आहे व मी एक योद्धा आहे. रणभूमीमध्ये कोण असतो? योद्धाच असतो ना, बरोबर आहे की नाही? तर मी एक योद्धा आहे, मला यश हवंय आणि त्यासाठी चाहे जो कीमत अदा करना पडे वो कीमत मैं अदा करूंगा, का, लेकिन सफलता के चोटी पर पहुंच के रहूंगा. असं जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही, अशी जोपर्यंत खूनगाठ बांधणार नाही, तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. आणि म्हणून अशी खूनगाठ बांधा आणि कार्याला तुम्ही जर लागले तर निश्चितपैकी यश मिळेल. तुम्ही मला नेहमी ते जावेद अख्तर नावाचा एक कवी, म्हणजे जावेद अख्तरचं नाव ऐकलं असेल तिथं, त्याच्या 2 ओळी मला नेहमी आठवतात आणि आवडतात. त्या ओळी असे आता की जिंदगी है तो ख्वाब है तो मंजिले है तो फासले है तो रास्ते है तो मुश्किलें है तो हौसला है तो विश्वास है और विश्वास है तो जीत है, क्योंकि फाइटर हमेशा जीतता है. तुम्ही फायटर आहात तुम्ही. आणि म्हणून तुमचं यश हे तुमच्यासाठी आहे. यू प्रिझर्व फॉर दॅट. हे यश, हे उद्योग तुमच्यासाठी तयार केलेला आहे. पण त्यासाठी तुम्ही सर्वस्व लावून जर काम केलं, तुम्ही सुरू केलेल्या उद्योग व्यवसायामध्ये तुम्ही खूप मोठं यश मिळवावं, मोठे उद्योजक व्हावं, समृद्ध बना. आणि तुम्ही समृद्ध बनल्यानंतर जे तुम्हाला देता येईल ते समाजाला तुम्ही द्या. मी माझं NB धुमाळ फाउंडेशनचं मागच्या वेळेस सांगितलेलं आहे तिथं की मला 1 कोटी रुपये खर्च करायचे, तर शिक्षण आणि व्यवसायावर काम करायचं तिथं. आता मला द्यायचं काम करायचं, पैसे कमवायचं काम नाही करायचं. आणि मी जसं यशस्वी झालो, हे जसे यशस्वी झाले तसे तुम्हीही यशस्वी होऊ शकता. ते यशस्वी होण्यासाठी मी माझ्यातर्फे कोटी शुभेच्छा देतो आणि मी आपली रजा घेतो, थांबतो. एवढ्याने काही भागणार नाही. असे आपल्याला अनेक विचार, अनेक मंत्र ऐकावं लागतील. तर त्या मंत्रासाठी, तुमच्या यशासाठी मी कोटी शुभेच्छा देऊन थांबतो. रामकृष्ण हरी. जय हिंद. धन्यवाद. थँक्यू.